काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, सद्गुरु नृसिंह सरस्वतींच्या अनेक लीला गुरुचरित्रामध्ये आहे। त्यातली सर्वात मोठी ही लीला, त्या पतिव्रतेचा पती उठवला, तिला आशीर्वाद दिला। अहो, शेवटच्या क्षणापर्यंत ते गेले होते। पती मृत झाल्यावर त्याची अंत्यसंस्कार करणार आणि ती स्वतः सती जाणार होती। सगळं ठरलं होतं। पतीला स्मशानात घेऊन गेले, तिथली सगळी कर्म झाली आणि सद्गुरूंच्या फक्त दर्शनाला आली आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपा दृष्टीने तिचा पती जिवंत झाला। खरोखर आश्चर्य आहे। पण हे एवढं होऊन सुद्धा सद्गुरूंनी आपल्याला श्रेय घेतलं नाही। गुरुचरित्रामध्ये कुठेही उल्लेख नाही की मी उठवलं त्याला म्हणून। मग काय झालं? पुढे काय झालं? यांनी प्रचंड स्तुती केली आहे सद्गुरूंची। ऐसी नाना परीची स्तोत्र त्यांनी प्रचंड स्तोत्र केली। त्यावेळेस सद्गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही पूर्ण आयुष्य व्हाल, तुम्हाला पूर्ण आयुष्य होईल, तुम्हाला 8 मुलं होतील, तुम्हाला चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होईल। मनामध्ये शंका ठेवू नका। खरं सांगतो, सद्गुरूंबद्दल मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका। तर आणि तरच तुमच्यावर कृपेचा वर्षाव होईल। ते म्हणतात, मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका, सुखाने राहा। सुखे असा म्हणती गुरु, तुम्ही सुखाने राहा, मनामध्ये शंका घेऊ नका। इतके होता ते अवसरी, हे सगळं चाललंय। सगळ्या लोकांनी बघितलं, तिचा पती उठवला म्हणून सगळे जण सद्गुरूंचा जय जयकार करतायत। सगळे जण माझ्या सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घालताय। सगळे जण त्या सद्गुरु नृसिंह सरस्वतींची, गुरुमाऊलींची प्रचंड स्तुती करतात। पण म्हणतात ना की चांगल्यात काही वाईट पण असतात। त्याच्यामध्ये एक दृष्ट बुद्धीचा धूर्त असा ब्राह्मण होता। त्यामध्ये विप्र एक, तो अतिशय धूर्त आणि त्याला कुबुद्धी म्हणजे सडकी बुद्धी, विचित्र विचार करणारा। त्याच्या मनामध्ये आता तर्क आलेला आहे। मन चिंतित वैरी न चिंती। त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे। अहो, सद्गुरूंच्या पुढे कुठल्याच शंका असता कामा नये। गुरु वाक्य प्रमाणच पाहिजे। पण त्या कुबुद्ध अशा, धूर्त कपटी अशा ब्राह्मणाच्या मनामध्ये शंका आली। तो सद्गुरूंना म्हणतो, स्वामी मला संशय येतोय। कसला? वेद शास्त्र पुराण असं सगळं म्हणतात
की ब्रह्मलिखित काही चुकत नाही. ऐका, प्रत्येकाच्या मनात ही जी शंका असेल त्यांनी ही ऐका की वेद शास्त्र सगळं सांगतात की ब्रह्मलिखित काही चुकत नाही, असं वाक्य वेदांमध्ये पण लिहिलेलं आहे. मग या ब्राह्मणाला, हा जो गेला गतप्राण झाला होता, ज्याला तुम्ही उठवलं, त्याला तर काही अपमृत्यू नव्हता. अपमृत्यू असेल तर वाचता येतो असं म्हणतात, पण याला अपमृत्यू नव्हता. मग याला परत जीव कसा काय आला? मग ब्रह्मलिखित खरं आहे का खोटं आहे? हे अतिशय कुचकी वृत्ती म्हणतात, कुबुद्धी जी म्हणतात ती ही. अरे तो उठलाय, हा आनंद साजरा करा ना. पण सद्गुरूंवर शंका घेतली आहे की ब्रह्मलिखितामध्ये असं आहे, मग असं कसं घडलं? गुरूंवर आक्षेप घेऊ नका, गुरूंवर शंका घेऊ नका. तर तो म्हणतो मला हे काही कळत नाही, हे कसं काय घडलं, हे जरा मला सांगा. त्याचा तो विचित्र प्रश्न आणि गुरूंवरची असलेली शंका सद्गुरूंनी ओळखली. गुरु त्याला हसून म्हणतात, गुरु म्हणती हसोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. हा असला प्रश्न विचारणारा हा मूर्खपणाच आहे. त्या मूर्ख ब्राह्मणाने असा प्रश्न विचारायची गरज नव्हती. पण मी खूप शहाणा आहे म्हणून असलं काहीतरी डोक्यामध्ये घेऊन स्वतःच नुकसान करून घ्यायचं. गुरूंचं ऐकायचं नाही, गुरु निष्ठा ठेवायची नाही, गुरु आज्ञा पालन करायचं नाही. हे असले काहीतरी ब्रह्मलिखित सत्य असतं. मग तुम्ही काय करू शकणार आहे, काय होणार आहे? हे जे मनामध्ये शंका घेतात तसा हा ब्राह्मण होता. मग सद्गुरूंनी त्याला उडवाउडवीचं उत्तर काय दिलं? पुढील जन्माच्या आयुष्यासी, पुढच्या जन्मी त्याच्या आयुष्यात जे काय वर त्याला आयुष्य असेल ना, त्यातलं मी उसनं मागून घेतलं. आम्ही त्या ब्रह्मदेवापाशी, आम्ही त्या ब्रह्मदेवाकडे मागून घेतले कारुणेसी. किती घेतलं? तर पुढच्या आयुष्यातलं 30 वर्ष आम्ही मागून घेतले. म्हणजे या आयुष्यात अजून 30 वर्ष. इकडे सांगतायत तू पूर्ण आयुष्य होईल, मग या मूर्खाला काय उत्तर द्यायचं? म्हणून त्याला सांगतात की ब्रह्मदेवाकडनं आम्ही 30 वर्ष पुढच्या जन्मातले याचे मागून घेतले उसने, ते पुढच्या जन्मात कमी करतील. भक्तजन रक्षणासी मागून घेतले ब्रह्मदेवासी, म्हणून सांगती विस्तारेसी. आणि म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला, हे म्हणजे वेळकाढू उत्तर आहे. तया विप्रवर्गात, त्या विप्रांना ब्राह्मणांना ज्यांच्या मनामध्ये शंका होत्या त्यांना ते सांगितलं. पण सद्गुरूंविषयी अशी मनात शंका घेतली म्हणून तो ब्राह्मण अल्पायुष्य ठरला. हात वाचला, याला जीव आला, याला आशीर्वाद मिळाला. 8 पुत्र होतील, सधनिक होशील, दीर्घायुर आरोग्य दक्षिल, पूर्ण आयुष्य दक्षिल, असे आशीर्वाद त्याला मिळाले. पण या कुबुद्धी ब्राह्मणांनी नको ते प्रश्न डोक्यात घेऊन काही अंशी सद्गुरूंची निंदाच केली, म्हणून तो अल्पायुषी ठरला. सगळे लोक शांत होते, सगळे लोक सद्गुरूंना नमस्कार करायला लागले. आणि ही बातमी मात्र सगळीकडे पसरली की गाणगापुरामध्ये
एक कोणीतरी योगी तापसी सद्गुरूंचा अवतार आहे आणि त्यांनी प्रेत उठवलं. लोक घरी गेले, सगळीकडे वार्ता झाली. दुसऱ्या दिवशी त्या पतिव्रतेने स्नान केलं आणि आपल्या नवऱ्याबरोबर पूजा सामान घेऊन ती सद्गुरूंच्या दर्शनाकरता आली. अपार द्रव्य वेचून, भरपूर द्रव्य खर्च करून समाराधना ब्राह्मण भोजन केलं. संध्याकाळ झाल्यानंतर येती गुरूंच्या मठाशी. हे सगळं सद्गुरूंचं संगमावर घडलं. तिने सद्गुरूंची पूजा केली, आराधना केली. सद्गुरू संध्याकाळी मठामध्ये गेले. त्या ठिकाणी हे दोघं नवरा बायको आले. स्त्री पुरुष नमस्कार करतात वारंवार. ते नवरा बायको वारंवार सद्गुरूंना नमस्कार करतायत. पूजा सामान सगळं सद्गुरूंना दिलंय. सद्गुरूंची आरती करतायत. अहो आनंद होणारच हो. अहो जर सद्गुरूंची कृपा झाली नसती तर काय घडलं असतं? ती सती गेली असती हो. पण सद्गुरूंच्या कृपेने काय अशक्य आहे? सद्गुरूंना कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण हे कळलं पाहिजे. हेच कळत नाही. ती सद्गुरूंच्या दर्शनाला आली, सद्गुरूंना नमस्कार केला, सद्गुरूंची आरती केली. आता सद्गुरूंशी तिचा काय संवाद होतो? सद्गुरू तिला काय सांगतात हेही खूप ऐकण्यासारखं आहे. सद्गुरूंची आरती करते, सद्गुरू तिला काय सांगतात. इकडे नामधारक सिद्धाला काय म्हणतो? त्यांनी ही सगळी कथा ऐकली, त्यालाही आनंद झाला. तो सिद्धाला म्हणतोय, नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा, विनवीत असे भाकुनी करुणा, भक्तिभावे करुनिया. अतिशय करुणा वचन आणि भक्तिभावाने तो विचारतोय, हे सिद्ध मुनी, तुम्ही जी कथा सांगितली, पती बरोबर ती पत्नी सद्गुरूंच्या जवळ आली आहेत, सद्गुरूंच्या मठामध्ये आली आहेत, सद्गुरूंसमोर बसली आहेत, काय घडलं? एवढा मोठा चमत्कार घडला आहे. सद्गुरूंची मग तिने आरती केली, पूजा केली, सद्गुरूंच्या समोर बसली, मग घडलं काय? हात जोडून तो विचारतोय. आणि ती सद्गुरूंना सांगते की ज्या वेळेस माझा पती मृत घोषित झाला तेव्हा एक यती माझ्या जवळ आला होता आणि त्या यतीने प्रचंड असा बुद्धिवाद मला सांगितला होता. त्यामध्ये त्यांनी सवाष्णीचं लक्षण, वैधव्याचं लक्षण, स्त्रीनी कसं वागावं हे सगळं त्यांनी मला विस्तारपूर्वक सांगितलं होतं. आणि मात्र त्यांनी एक सांगितलं होतं, काय? 4 रुद्राक्ष मला दिले होते आणि तो बोलला होता की प्रेताच्या कानाला आणि गळ्यात घालून मग प्रेताचं दहन कर. आणि एक सांगितलं होतं की सद्गुरूंच्या तिथे रुद्र सुप्त चालला असेल. ब्राह्मण लोक सद्गुरूंच्या पायावर अभिषेक करत असतील रुद्र सुप्ताच्या, ते तीर्थ आणून प्रेतावर प्रोक्षण कर असंही सांगितलं होतं. म्हणून मी तुमच्या दर्शनाला यावं असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी आले
माझ्या पतीचा जीव वाचला, तो उठला, पण ते रुद्राक्ष मात्र माझ्याजवळच राहिले. ते मी प्रेताच्या कानात बांधले होते, ते अजूनही त्यांच्या कानात आहेत. आता इथे गंमत बघा कशी आहे. ऐको नित्येचे वचन, श्री गुरु सांगती हसोन. हसून बोलले, अगं बाई, अजून तू ओळखलं नाहीस का? मी सुरुवातीला सांगितलं होतं, तो यती म्हणजेच आमचे सद्गुरू आले होते, नृसिंह सरस्वती. मग तेच हसून सांगतात, अगं बाई, अजून तू ओळखलं नाहीस का? अगं रुद्राक्ष दिले आम्ही जाण, मीच रुद्राक्ष दिले का? तव भक्ती देखोनिया, तुझी माझ्यावरची भक्ती, तुझी गुरुनिष्ठा, तुझं गुरु आज्ञा पालन हे मी बघितलं, आणि म्हणूनच मी हे रुद्राक्ष तुम्हाला दिले आहेत. ज्यांची भक्ती असेल किंवा भक्ती नसेल, अशांनी जरी रुद्राक्ष धारण केलं, भक्ती असणाऱ्यांनी किंवा भक्ती नसणाऱ्यांनी जरी रुद्राक्ष धारण केलं, तरीही त्यांना पाप लागत नाही. मग तो उंच असो किंवा नीच जातीचा असो, त्यांना पातक लागत नाही. अगं रुद्राक्षाचा महिमाच प्रचंड आहे. रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा, आणि तो मी आता विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो. असं सद्गुरू त्या स्त्रीला सांगतायत. रुद्राक्ष धारणे पुण्य, रुद्राक्ष धारण, रुद्राक्ष घातल्याचं अपार पुण्य आहे, त्याची गणना नाही आहे. आणिक नाही देवासमान्य, श्रुती संमत परियेसा. अगं देवांनाही दुर्लभ असो रुद्राक्ष धारण आहे. आता त्यांनी काय सांगितलं की एखाद्यानी 1000 सहस्र संख्या जो नर 1000 रुद्राक्ष माळा धारण करील, 1000 रुद्राक्षांची माळा जो धारण करील तो साक्षात रुद्र, त्याला सगळे देव सुद्धा वंदन करतील. मग कुठे कुठे धारण करायचे आहेत सांगितलं, आणि किती किती सांगितले बघा. कंठी बांधा 32, गळ्यामध्ये 32 रुद्राक्षांचा कंठ, म्हणजे त्याला कंठमाळ म्हणतात. ती 32 मण्यांची रुद्राक्षाच्या ती गळ्यात धारण करा. 44 हे मस्तकामध्ये घाला, मस्तकात धारण करा. श्रवणद्वयी 12, दोन्ही कानांना 12, अशा पद्धतीने रुद्राक्ष धारण करा. कंठामध्ये 32 ची माळ घाला किंवा 108 ची घाला. कंठी अष्टोत्तर 101 माळा करा सुरेख. रुद्र पुत्र समान ऐक, येणे विधी धारण केल्या. अशा प्रकारे जर रुद्राक्ष धारण केली तर तो शिवाचा पुत्र असल्यासारखा होतो. मोती, पोवळं, स्फटिक, वैडूर्य, सुवर्ण या सगळ्यांना गुंफून सुद्धा माळा धारण करा. याचं फळ मात्र अपार आहे.
रुद्राक्ष माळा अति थोर, जे मिळती समयानुसार. आता मी सांगितलंय 108 ची माळ घाला, 32 ची घाला, कानात 2-2 घाला, हे सगळं सांगितलंय. पण वेळेनुसार जितकी रुद्राक्ष मिळतील, मग 1, 3, 5, 11, 21, 51, 100 जितकी मिळतील तेवढी धारण करा. म्हणजे रुद्राक्ष धारण करा हे थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत त्यांना पाप स्पर्श सुद्धा करत नाही. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नाताळती, तया होय सद्गती. ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा आहे त्यांना पाप स्पर्शही करत नाही आणि त्यांना सद्गती प्राप्त होते आणि ते रुद्रलोकी अखंडित राहतात. हातामध्ये रुद्राक्ष माळा घेऊन जप अनुष्ठान केल्याने आनंद फळ प्राप्त होतं. हे आता कोण सांगतायत बघा. तिला त्या योग्याने फक्त रुद्राक्ष, ते योगी म्हणजेच आमचे सद्गुरू होते, ते त्यांनी आत्ता कबूल पण केलं. आणि आता तिने विचारल्यानंतर सद्गुरू हे रुद्राक्षाबद्दल बोलतायत. रुद्राक्ष विणे जो नर, ज्यांनी रुद्राक्ष घातला नाही त्याचा जन्म व्यर्थ गेला. ज्यांनी गळ्यात रुद्राक्ष घातला नाही, ज्याच्या कपाळावर त्रिपुंड नाही, गंध नाही, जन्म वाया परियेस, त्याचा जन्म वाया गेला. या कारणे म्हणून तुम्ही रुद्राक्ष धारण करा, त्रिपुंड लावा, टिळा लावा. रुद्राक्ष विणे जो नर, वृथा जन्म जाणा थोर, त्याचा जन्म वृथा वाया. ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड, ज्याच्या कपाळावर त्रिपुंड म्हणजे 3 रेषा भस्माच्या नसतील, जन्म वाया परियेसा, त्याचाही जन्म वाया गेला. हे मी नाही सांगत आहे, हे आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात. रुद्राक्ष बांधून मस्तकेशी, रुद्राक्ष डोक्याला बांधा रुद्राक्षाची माळ, किंवा दोन्ही श्रवणासी कानाला, स्नान करिता नरासी, ज्यांच्या डोक्यावर रुद्राक्ष माळा असेल आणि कानात रुद्राक्ष असतील अशांनी कुठेही स्नान केलं तरी त्यांना गंगा स्नानाचंच फळ आहे. रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणासी, स्नान करिता नरासी, गंगा स्नान फळासे, त्याला गंगा स्नानेचं फळ आहे. जे रुद्राक्ष पूजेमध्ये ठेवतात, काही जण गळ्यात घालतात, काही जण कानाला लावतात, पण काही जण पूजेमध्ये ठेवतात. तर रुद्राक्ष पूजेत ठेवला, रुद्राक्ष ठेवून पूजेसी, अभिषेक करावा रुद्रेशी, रुद्राचा अभिषेक करावा. रुद्राक्ष पूजेत ठेवून त्याच्यावर रुद्राभिषेक केला तर शिवलिंगाची पूजा केल्याचं जे फळ आहे ते फळ प्राप्त होतं. एवढं शिवपूजनाचा रुद्राक्षाचं महत्व आहे. रुद्राक्ष ठेवून पूजेसी
अभिषेक करावा श्री रुद्रेसी, लिंग पूजा समानेसी, फळ असे निर्धारा. तुम्ही पूजेत सुद्धा रुद्राक्ष ठेवा. आता रुद्राक्षाबद्दल बोलताना सद्गुरू पुढे सांगतात, एकमुख, एकमुखी रुद्राक्ष आहे. पंचमुख, पाचमुखी रुद्राक्ष आहे. एकादशास्ती मुख, 11 पण मुख आहेत. चतुर्दशादी कौतुक, 14 मुख आहेत. असे नाना प्रकारचे मुख आहेत. 1 मुखी आहे, 2 मुखी आहे, 5 मुखी आहे, 14 मुखी आहे, 11 मुखी आहे. सद्गुरू सांगतात, पण जे उत्तम मिळतील किंवा तुमच्या जवळ असतील ते तुम्ही घाला. त्यांनी सुद्धा चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होईल. सद्गुरू आता रुद्राक्षाचं आख्यान सांगणार आहे की कोणी धारण केले होते, का धारण केले होते, त्यांनी काय झालं. तुम्हाला जे उत्तम मिळतील ते तुम्ही धारण करा. मग 1 मुखी धारण करा, 5 मुखी धारण करा, 3 मुखी धारण करा, 2 मुखी धारण करा, 6 मुखी धारण करा, 11 मुखी धारण करा. जे जे तुम्हाला शक्य असतील, जे जे तुम्हाला मिळतील ती धारण करा. सद्गुरू सांगतायत. कारण त्या स्त्रीने सद्गुरूंना विचारलंय की मला तो यती येऊन रुद्राक्ष देऊन गेला होता, ते त्यांच्या प्रेताच्या, म्हणजे त्यावेळेस यांचं प्रेत झालं होतं, तर त्याच्या कानाला बांध म्हणून सांगितलं. पण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने हे उठले. आता जर ते गेले असते, मी सती गेले असते, तर आमच्या बरोबरच रुद्राक्षही अग्नी स्वाहा झाले असते. पण तसं झालं नाही, तुमची कृपा झाली. मग आता त्या रुद्राक्षांचं काय, असा प्रश्न तिने ज्यावेळेस सद्गुरूंना विचारला, त्यावेळेस सद्गुरू तिला रुद्राक्षाचं महत्त्व समजावून सांगतात. रुद्राक्षाला किती मुख असतात, रुद्राक्षाचा फायदा काय, रुद्राक्ष देवात ठेवले त्याची पूजा केली तर काय होतं, हे सगळं सद्गुरू तिला समजावून सांगतायत. याचे पूर्वीला आख्यान, याचं मागचं आख्यान जे आहे ते अतिशय विशेष आहे. ते तू ऐक. हे जर रुद्राक्षाचं पूर्वीचं आख्यान तू ऐकलंस तर तुझी पाप पळून जातील. याचे पूर्वीला आख्यान विशेष असे अतिगहन, ऐकता पापे जळोन जाती त्वरित परियसा. हे जर तू ऐकलं तर तुझी पाप सगळी पळून जातील. त्यामुळे तुला मी हे आख्यान सांगतो ते ऐक. मग सद्गुरूंनी तिला कुठलं रुद्राक्षाचं आख्यान सांगितलं, काय सांगितलं, काय घडलं, काय कथा आहे, ती सगळी ऐकण्याची आपल्याला पण उत्सुकता आहे. आपल्याला आहे तशी त्याच्या आधी नामधारकाला आहे. कारण सद्गुरू मठामध्ये बसून त्या विप्र स्त्रीला तिला सांगतात, इकडे सिद्ध नामधारकाला सांगतोय. आणि सिद्धांनी नामधारकाला सांगितलं म्हणून आपल्याला समजतंय गुरुचरित्र वाचल्यावर. मग ते आख्यान काय आहे, कारण ते आख्यान ऐकल्याने तुझी पाप पळून जातील असं सद्गुरू म्हणतायत. मग असं मोठं चांगलं कुठलं आख्यान आहे, सद्गुरू काय आख्यान सांगतात हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.